टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। श्रावण मास हा संपत आला आहे, मात्र अद्यापही धुळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा लळिंगचा धबधबा पूर्णपणे प्रवाहित झालेला नाही। आपण बघू शकतो की या ठिकाणी आपण लळिंग कुरणामध्ये आलेलो आहोत आणि लळिंग कुरण हे धुळे शहरापासून अवघ्या 9 किलोमीटरवर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक येत असतात। या ठिकाणचा आपण जर धबधबा बघितला तर हा धबधबा अत्यंत हळू वेगाने वाहतो आहे। दरवेळी हा श्रावण महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेने हा प्रवाहित होतो आणि प्रचंड प्रमाणात या ठिकाणी हा धबधबा वाहत असतो। मात्र हा धबधबा पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी अद्यापही प्रवाहित झालेला नाही। त्यामुळे या ठिकाणी जर आपण इकडे बघितलं तर या ठिकाणची जी काही पर्यटकांची संख्या आहे ही देखील आता बंद झालेली आहे, कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संपूर्ण धुळे जिल्ह्यातून पर्यटनासाठी या लळिंग कुरणामध्ये या ठिकाणी पर्यटक येत असतात। मात्र पाऊस नसल्याने आणि धबधबा प्रवाहित होत नसल्याने या ठिकाणची जी काही पर्यटकांची संख्या आहे ही संख्या देखील घटलेली आहे। या जो काय लळिंग कुरण आहे या लळिंग कुरणामध्ये या ठिकाणी हरिण असतील, त्याच्यानंतर बिबटे असतील, मोर असतील, ससे असतील, असे विविध प्राणी या ठिकाणी दिसतात। त्यामुळे अनेक पर्यटक या ठिकाणी हा धबधबा पाहण्यासाठी आणि विशेषतः या ठिकाणचे प्राणी पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र पावसाने दडी मारल्यामुळे या ठिकाणी पाऊस न झाल्यामुळे या ठिकाणी हा धबधबा अद्यापही प्रवाहित झालेला नाही। त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांनी या धबधब्याला या ठिकाणी बघण्यासाठीची पाठ फिरवलेली या ठिकाणी दिसते। अद्यापही या भागातल्या पर्यटकांना जोरदार पाऊस पडावा व या ठिकाणचा लळिंग धबधबा प्रवाहित व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणच्या प्रेक्षकांनी व्यक्त केलेली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।